शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी। ठाकरेंचा सेनेचा युक्तिवाद आज संपणार, त्यानंतर शिंदेंचे वकील युक्तिवाद करणार। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत मवियाला धक्का। ठाकरेंचे 9 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक भाजपात पक्षप्रवेश करणार। कळंब नगर परिषदेतील सत्तेची समीकरणं बदलणार। आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात महायुतीतील नेतेच आक्रमक। पडळकरांनी जतच्या विकासाबाबतच्या घोषणांची पूर्तता केली नाही। राष्ट्रवादीचे नेते तमनगौडा रवी पाटील यांचा आरोप। पडळकरांच्या राजीनाम्याचीही मागणी। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई। 3 महिन्यानंतरही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द करणार। कुणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही, प्रताप सरनाईकांचा इशारा। नागपूर आमदार निवासातील खोल्या देण्यावरून ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा। वेगवेगळ्या आमदारांच्या नावाने 60 खोल्या उपलब्ध का करून दिल्या? ठाकरे सेनेचा कर्मचाऱ्यांना प्रश्न। भाजप नेत्यांच्या पत्रावर खोल्या दिल्यानं आक्षेप। परभणीमध्ये 2 हजारांची लाच घेताना BLOला अटक। मतदार यादीत नावं समाविष्ट करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप। आरोपी रामेश्वर काळे विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा। नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचा 8 दिवसांपासून ठिय्या। वसतिगृह प्रवेशाची 26 वर्ष वयाची मर्यादा हटवण्याची मागणी। आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा मुक्काम। नाशिकच्या सांजे गावातील महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा। महिलेचा अपघात नव्हे तर हत्या असल्याचं तपासात उघडकीस। कारचालक दीपक सैंदाणेकडून हत्येची कबुली। मृत महिला ही आरोपीची प्रेयसी असल्याची माहिती।